तर हाय हॅलो नमस्कार सगळ्या गुड ताईंचं मैत्रिणींचं काकींचं काकूंचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे, ज्याचं नाव आहे शुभांगीज रेसिपी. तर मैत्रिणींनो, आज मी बनवल्या आहेत मस्त अशा गहू पिठाच्या आणि मूग डाळीच्या कुरकुरीत अशा चकल्या आणि कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आणि ते पण झटकीपट तयार होणारे मस्त अशी कुरकुरीत चकली. इथे बघू शकता किती छान अशी मस्त कुरकुरीत चकली तयार झाली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. तर इकडे मी 2 बाउल भरून गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एका बाउलमध्ये मी मुगाची डाळ घेतली आहे. ज्या वाटीने मी मुगाची डाळ घेतली आहे त्याच वाटीने मी गहू पीठ मापून घेतलं आहे. तर त्यानंतर इथे मी कुकरच्या डब्यामध्ये मूग डाळ टाकून घेतली आहे आणि आता मूग डाळ आपल्याला स्वच्छ एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. तर इकडे मी मूग डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतली आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतलं आहे. आता आपल्याला मूग डाळ कुकरला लावून द्यायची आहे. तर एका स्वच्छ अशा रुमालामध्ये मी गव्हाचं पीठसुद्धा बांधून घेतलं आहे. अशा पद्धतीने तिची पोटली बांधून घेतली आहे आणि आता गव्हाचं पीठसुद्धा आपल्याला कुकरला याला लावून द्यायचं आहे. तर कुकरमध्ये मी खाली मूग डाळीचा डब्बा आणि वरती गव्हाच्या पिठाचा डब्बा अशा पद्धतीने कुकरला मी लावून दिला आहे आणि कुकरच्या आपल्याला 4 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. गहू पीठ आपल्याला वाफवून घ्यायचं आहे म्हणून मी कुकरच्या डब्यामध्येच कुकरला लावून दिलं होतं. तर कुकरला 4 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी डबा खाली उतरून घेतला आहे डाळीचा. तर बघू शकता डाळ मस्त अशी शिजली आहे. तर आता मी ही डाळ पूर्णपणे घोटून घेणार आहे. तर त्यानंतर इथे बघू शकता गव्हाच्या पिठाचा सुद्धा घट्ट असा गोळा बनला आहे. तर हे पीठ आपल्याला फोडून घ्यायचं असतं. आता हे पीठ मी हाताने फोडून घेणार आहे. तर बघू शकता मी हाताने अशा पद्धतीने पीठ फोडून घेतलं आहे आणि इथे मी ही पुरणाची चाळण घेतली आहे. तुम्ही पिठाची चाळणसुद्धा घेऊ शकता. तर पिठाच्या चाळणीने किंवा पुरणाच्या चाळणीने हे पीठ आपल्याला पूर्णपणे चाळून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गाठी राहणार नाहीत आणि पीठसुद्धा आपल्याला स्मूथ असं भेटेल. तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने संपूर्ण पीठ मी फोडून चाळून घेतलं आहे. तर त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. तर इथे मी चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे. त्यानंतर पांढरे तीळ टाकून घेतले आहेत. ओवासुद्धा मी टाकून घेतला आहे, पण मी व्हिडिओमध्ये शूट करायला विसरून गेली होती. तर त्यानंतर इथे मी तयार धना आणि जिरा पावडर टाकून घेतली आहे. तर त्यानंतर इथे मी लाल तिखट टाकून घेतलं आहे. हे आमचं कोल्हापुरी लाल तिखट आहे. तर ही मसाल्याची चटणी आहे. तर इथे मी आमच्या आवडीनुसार 4 चमचे लाल तिखट टाकून घेतलं आहे. आता या पिठामध्ये मी संपूर्ण मसाले अशा पद्धतीने एकत्रित करून घेणार आहे. मसाले मिक्स करून झाल्यानंतर आपण जी डाळ घोटून घेतली होती ती डाळ मी आता पिठावर टाकून घेतली आहे आणि ही डाळसुद्धा आपल्याला पिठामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. तर इकडे बघू शकता अशा पद्धतीने पिठामध्ये मी डाळसुद्धा मिक्स करून घेतली आहे. तर आता यातील अर्धं पीठ मी बाजूला ठेवून देणार आहे. यानंतर इथे मी हाताला सोसवेल इतपत गरम पाणी घेतलं आहे. हे पीठ आपल्याला गरम पाण्यातच मळायचं आहे. तर आपल्या हाताला सोसवेल इतपत हे गरम पाणी आहे. या पिठामध्ये आपल्याला तेलाचं मोहन टाकायचं नाही. जर आपण तेलाचं मोहन टाकलं तर हे चकली आपली तेलामध्ये विरघळते. त्यामुळे इथे मी तेलाचं मोहन वापरलेलं नाही. तर अशा पद्धतीने पाणी टाकून हे पीठ आपल्याला घट्ट असा ह्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर चकलीचा गोळा हा आपल्याला घट्टच पाहिजे. तर बघू शकता इथे अशा पद्धतीने मी चकलीचा घट्टसर असा गोळा बनवून घेतला आहे, जेणेकरून आपली चकली तुटणारसुद्धा नाही. तर इतपत मी घट्ट असा गोळा बनवून घेतला आहे. त्यानंतर गोळ्यातील थोडं पीठ घेऊन मी अशा पद्धतीने चकलीच्या साच्यात भरून घेतला आहे आणि आता मी या ताटामध्ये चकल्या गाळून घेणार आहे. तर इथे बघू शकता तुम्ही मस्त अशा पद्धतीने चकली पडत आहे. चकली तुटतसुद्धा नाही आहे. तर आपलं जर प्रमाण योग्य झालं तर चकलीसुद्धा आपली तुटत नाही. तर इकडे मी अशा पद्धतीने चकल्या गाळून घेणार आहे. तर बघू शकता तुम्ही आपली चकली तुटलेलीसुद्धा नाही. त्याचबरोबर मी गॅसवर तेल गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. तेलसुद्धा कडकडीत गरम झालं आहे. तर तेल गरम झालं आहे की नाही बघण्यासाठी याच्यामध्ये मी चकलीचं थोडं पीठ टाकून दिलं होतं. पीठ पटकन वरती आलं.
तर त्यानंतर आता याच्यामध्ये मी चकल्या सोडून देणार आहे. चकली तळण्यासाठी आपलं तेल हे कडकडीत गरमच असावं लागतं, नाहीतर आपली चकली ज्यावेळी सोडतो तर ती चकली तेलामध्येच विरघळण्याची शक्यता असते. म्हणून तेल आपलं हे कडकडीत गरम असायला पाहिजे. तर थोड्या वेळाने चकली बघू शकता अशा पद्धतीने एका साईडने भाजली गेली आहे. चकली जेव्हा एका साईडने भाजली जाते तेव्हा ती वर येते. तर चकली मी अशा पद्धतीने पलटून घेऊन दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त अशी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेणार आहे. तर इकडे बघू शकता मस्त दोन्ही साईडने चकली कुरकुरीत अशी तळली गेली आहे. आता मी चकल्या काढून घेणार आहे. तर इकडे मस्त अशी गहू पिठाची आणि मूग डाळीची कुरकुरीत अशी चकली तयार झाली आहे. तर इकडे बघू शकता एकही चकली माझी तुटलेली नाही किंवा तेलामध्ये सुद्धा विरघळलेली नाही आणि चकलीला कलरसुद्धा खूप छान आला आहे आणि चकली तोंडात टाकताच विरघळत आहे. तर बघू शकता मस्त अशी कुरकुरीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी मूग डाळीची आणि गहू पिठाची चकली तयार झाली आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली का? तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद.